तरी मी सजेस्ट करेन पुण्यात आले तर झेडबीजवर एकदा रात्रीचं नक्की चक्कर मारा. कधी पण जातो मी सोमवार ते शुक्रवार शनिवार कधी पण जा. या हिरोईन येते आपल्या अवकात के बाहेर आहे. हा एरिया आहे पुण्यातला झेड ब्रिज आहे ना, झेडबीजच्या खालचा जीएम रोड. झेड ब्रिजच्या खालचा GM रोड आहे. अशा प्रकारे काहीतरी परिपूर्ण एकदम अशी थाळी आहे. सोमेशची फेवरेट. आम्ही आता आलेलो आहे मुरलीधर व्हेजला. इथं एक तर बघा पुण्यातलं सगळ्यात एकमेव भारी कॉलेजपैकी एक म्हणजे हे फर्ग्युसन कॉलेज. तर यांच्याकडं आत्ता मिसळपाव किंवा असं पोटभर जेवण होईन असं काही नव्हतं. संध्याकाळचे ना आता जवळजवळ 6 वाजलेत. मी अजून पण कॉलेजवरच आहे. तर का बरं आहे त्याचं कारण असं आहे, मला उद्या जायचं आहे ऑफिशियल कामानिमित्त पुण्याला आणि माझं अजून ऑफिसवर काम सुरू आहे. आणि हे बघा हे आमच्या कॉलेजचं मागचं जे आहे एरिया आहे मागचा, हे आमचं सगळ्यात जुनं झाड कॉलेजमधलं. पलीकडे जे आहे केमिस्ट्री डिपार्टमेंट, बाकीचे आमचं ते विद्यार्थ्यांचे हॉल आहेत लेक्चरचे आणि काही डिपार्टमेंट आहेत. आणि ही नवीन बिल्डिंग आहे आमच्या कॉलेजची झालेली आता. आणि ऑफिसमधलं काम व्हायला मला माहीत नाही आता किती वाजणार आहे तिथं. घरीसुद्धा फोन आला की भाजी आणायला जायचं आहे. माझा घासा बसला आहे कारण की थोडंसं खोकला झाला आहे जरा. आणि आता इथं किती वाजतील त्याच्यावर डिपेंड करतं मला उद्या पुण्याला जायला किती वेळ लागणार आहे. कारण की जर आजचं काम झालं नाही लवकर तर उद्या पुण्याला जायला उशीर होईल. सकाळी येऊन करावं लागेल काम, पण आता चालू आहे काम. सकाळी काही मला शूट करायला जमलं नाही, चार्जिंग फार कमी होती. पण आता मी पुण्यात पोहोचलेलो आहे आणि मला जायचं आहे आता सेंट मेराज गर्ल्स स्कूलला. आणि आता इथून जवळजवळ ते 3-1 किलोमीटर आहे. 15-20 मिनटं लागू शकतात जायला. बघू शकता तुम्ही ट्रॅफिक किती रोडला असतात. एकदम खतरनाक लेवलची ट्रॅफिक. जवळजवळ 1:15 झाले आहेत आणि मी ज्या कामासाठी आलो आहे त्याला अजून 33वा नंबर माझा आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी माझा नंबर होता. हा आहे सेंट मिराज लेडीज जे कॉलेज आहे त्याचा कॅम्पस. आणि या साईडला जे लायब्ररी म्हणून लिहिलं आहे तिथं आमचा कॅम्प सुरू आहे आत्ता. आता माझा नंबर येईलच जवळजवळ. हातात सगळे कागदपत्र घेऊन वगैरे मी तयार आहे. माझ्या अंदाजे अजून मला इथं किती वेळ लागतो आहे माहीत नाही, पण इथून मला परत आणखी एका ऑफिसला जायचं आहे. तिथं पण किती वेळ लागतो आहे नाही लागत मला आयडिया नाही आहे. पण आता इथं जवळजवळ लागू शकतो अजून तरी 3 वाजतील माझ्या अंदाजे. कारण की अजून 10-12 जणं राहिले. म्हणजे 10-12मध्ये पण काही जण असे आहेत ज्यांचं काम अधुरं आहे किंवा ज्यांना करेक्शन सांगितलं. तर मला काय करेक्शन सांगतील ह्याची पण आयडिया नाही. मग इथं 5-6 पण वाजू शकतात, 7 पण वाजू शकतात. तर इकडं हे स्टाफ आहे त्यांच्या कॉलेजचे. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं यांचं इकडं गार्डन वगैरे आहे बघा. आणि हे पूर्ण कॉलेजची बिल्डिंग. जे सर आमचं काम करणार आहेत ते म्हणले आता तुम्ही जेवण करून या, म्हणून आम्ही सगळा स्टाफ चाललो आता जेवण करायला. तर आता बाहेर जाण्यापेक्षा विचार आला की इथंच यांचं कॅन्टीन आहे. इकडं हे बघा यांचं कॅन्टीन आहे, कम्फर्ट फूड कॅन्टीन म्हणून. बघू शकता तुम्ही अत्यंत एकदम प्रशस्त कॅन्टीन आहे. म्हणजे असं काही नाव ठेवायसारखं काही नाहीच आहे कॅन्टीनमध्ये. बघा एकदम मिनी हॉटेलसारखं कॅन्टीन आहे यांचं. तर यांच्याकडं आत्ता मिसळपाव किंवा असं पोटभर जेवण होईन असं काही नव्हतं, म्हणून मी एक वडापाव आणि बटाटा वडा सांबार ऑर्डर केलेलं आहे. बघतो आता टेस्ट घेऊन कशी टेस्ट यायची. तर मी तर पहिल्यांदा चालू होतो तर कॅन्टीनचे जे मालक आहेत लेडीज होते त्यांनी विचारलं की कुठून आहेत. म्हणलं अहिल्यानगरवरून आहे. ते पण म्हणे तुम्ही ब्लॉगिंग वगैरे करता का. हो पण कॉलेजचे काही रूल्स आहेत त्याच्यामुळे ते शूटमध्ये नाही येऊ शकले. पण आता मी घेतलेली आहे स्प्राईट पाणी बॉटल पण घेतली आणि आता चाललो आहे परत लायब्ररीकडं. इथं बघा कॉलेजमध्ये इथं एलिव्हेटर पण आहे खाली जायसाठी. तर आता बघतो ते आमचे सर आले आहेत की नाही, कारण की ते आमचे सर आले असतील तर पुढचं आमचं जे ऑफिशियल काम आहे ते होईल लवकर. आता जवळजवळ 2 वाजत आलेत. संध्याकाळचे 6:30-7 वाजत आलेत जवळजवळ. अजून जेवणसुद्धा झालेलं नाही. मी आता कोरेगावच्या रोडला, कोरेगाव पार्कच्या रोडला उभा आहे. बघू शकता तुम्ही इथं रोडचं काम सुरू आहे पलीकडं. आणि आता मी चाललो आहे माझ्या मित्राकडं, कारण की एवढ्या संध्याकाळी काय मी नगरला जाणार नाही आहे. बिकॉज खूप लेट होईल. 11-12 होतील रात्रीचे जाऊपर्यंत ट्रॅफिकमधून या. आणि मेन गोष्ट म्हणजे जी आहे ती आमच्या इकडे गेल्यावर घरच्यांना तिथं थोडंसं स्पॉटवर बोलवायला एवढ्या रात्री काय सेफ नाही आहे आमच्या इकडं तरी. आणि एवढ्या रात्री रिक्षा पण भेटत नाही आमच्या इकडं. तर माझा सोमेश म्हणून तुम्ही मित्र माझा बघितला असं ना आत्ता, म्हणजे काही दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये. तो इकडे जॉब करतो. तो म्हणला ये मग रूमवर जाऊ जेवायला बाहेर रात्री. तर मी आता त्याच्याकडे चाललो आहे. रॅपिडो करतो आहे. तो मला लोकेशन टाकू राहिला. तो जॉबवर आहे सध्या. तर मी त्याच्यापर्यंत जातो आहे. तो म्हणला माझं पण 15-20 मिनटात सुटेल. तोपर्यंत मग मी इथून तिकडे जातो आता. आणि आता बघतो आजचं कसं आहे रात्री आता कुठं जातो जेवायला.
माझ्या अंदाजे आता जेवायला 8-9 होतील, पण आता आजचा व्लॉग आणखी लांबवण्यात काही पॉईंट नाही वाटत मला, पण तरी तुमच्यासाठी मी आता बघतो जेवण तर करायचं आहे, मित्राला भेटायची मुवमेंट पण कॅप्चर करतो आजच्या व्लॉगमध्ये. चेहरा इतका पडला ना मित्रांनो की खूप थकवा आला आहे. दिवसभर झालं मी त्या कॉलेजमध्ये आहे. हे बघा सेंट मिराज कॉलेज फॉर गर्ल्स. आणि काम जे होतं माझं काम तर जवळजवळ झालं न झालं म्हणण्यासारखंच आहे. झालं पण आणि नाही झालं पण. उद्या त्यांना उरलेली एक्सेल शीट टाकायची आहे. खूप काम रखडलं आहे माझं आज, म्हणजे नीट झालं नाही प्रॉपरली जसं व्हायला पाहिजे होतं. नेहमीसारखं काही बारीक चुका होत्या, पण त्या सरांनी चांगलं कॉपरेट केलं. आमचे जे सर आहेत सिनियर जे हे काम घेतात, तर त्यांनीच म्हणे उद्या टाक म्हणे आता एक्सेल शीट परत. कारण आता ऑलरेडी 7 वाजत आले होते, त्यांना पण जायचं आहे. सगळे गेले होते, नाशिक विभाग, अहिल्यानगर विभाग सगळे गेले होते, मी एकटाच राहिलो होतो. ते आणि आता तू जा बाबा वैतागले ते मला. आता मी जातो सोमेशकडं. आणि ट्रॅफिक बघा मित्रांनो किती खतरनाक लेवलची ट्रॅफिक लागलेली आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत, एवढी ट्रॅफिक. आणि 7 किलोमीटरला परत दाखव राहिले सध्या 38 मिनिट. जवळजवळ पाऊण घंटा फक्त 7 किलोमीटरला ट्रॅफिक. बघा तुम्ही काय एकदम विषय कॉल करून ठेवला आहे ट्रॅफिक. नाही तर पुण्यात सगळीकडे रस्ते आय थिंक कामं चालू आहेत, त्याच्यामुळे बहुतेक ट्रॅफिक आहे का नाही. कामं चालू आहेत ना. हे आता काका भेटले नाही तर रॅपिडोला पण ते हे भेटत नव्हते मला. काका आले काय विषय नाही. तर या ठिकाणी सोमेश सुद्धा आता जॉबवरून डायरेक्ट मला विषय भाई नुसता विषय अभि भाई मस्त विषय बघू शकता तुम्ही. इकडे नजारा पण तेवढाच भारी आहे. त्या विषयाला आपण नंतर या हिरोईन येते आपल्या अवकात के बाहेर आहे. काय विषय कुठे जायचं. चला आता कुठे. तर पुण्यातला सगळ्यात गजबजलेला रस्ता याच्याबद्दल बोलायची गरजच नाही. तो म्हणजे फर्ग्युसन रोड. हे बघा यो रोड. हा यो हे फर्ग्युसन रोड. सगळ्यात पुण्यातला एकदम टॉप क्लास रस्ता. साईडचा रोड दाखव. साईडचा रोड. हा साईडचा रोड आहे बघा. साईडला द्या. म्हणजे इथं कपडे खरेदीपासून शूज वगैरे सगळं तुम्हाला काही भेटन. इथंच फर्ग्युसन कॉलेज पण आहे एकदम टॉप. आणि हा रस्ता बांधलेला आहे 100 वर्षापूर्वी, तरी या रस्त्यावर एक खड्डा नाही आहे. तुम्ही क्वालिटी जीएम रोड आहे. जीएम रोड आहे. ओके तो जीएम रोड आहे. मला वाटलं तेव्हा फर्ग्युसन रोड होता. चला आता आम्ही चाललोय रूमवर. तर आम्ही आता आलेलो आहे मुरलीधर व्हेजला. इथं एक अनलिमिटेड थाळी म्हणून आता त्याची टेस्ट घेतो आम्ही सगळे म्हणून. आणि आता एक भारी गुड न्यूज लागलेली आहे, पण ते आता नाही भांडं फोडत मी. ते आम्ही नंतर कधीतरी एक डायरेक्ट तिथं जाऊन तुम्हाला कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे. थोड्या दिवसांनी एकदम पेढे घेऊन येऊ डायरेक्ट ब्लॉगमध्ये. चला अशा प्रकारे काहीतरी परिपूर्ण एकदम अशी थाळी आहे. सोमेशची फेवरेट. मुरलीधर थाळी सोमेशची फेवरेट चॉईस. तर बघू आपण टेस्ट करून जी टेस्ट कशी आहे. पापड पोळी 2 प्रकारच्या भाज्या. हा एरिया आहे पुण्यातला झेड ब्रिज आहे ना. झेड ब्रिजच्या खालचा जीएम रोड आहे. आम्ही आता खातोय आईस्क्रीम तशी एकदम मिक्स, म्हणजे पूर्ण मिक्स झाली आता सगळे फ्लेवर. आणि इथून आता जायचं परत रूमला. मित्रांनो झेड ब्रिजकडे कधी येत असतात तर गोळ्याला असे घोड्यासारखे पट्टे लावून या. स्पेशली तुम्ही सिंगल असतात काहीतरी पुण्याला शिवाय जातो मग. नाहीतर पुण्याला तुम्ही नाव ठेवता. पुणेच खराब आहे. पुणे खराब आहे. एवढे छान निसर्ग असे तुमच्या शेजारी बसलेले तुम्हाला. छान निसर्ग वेज छान ब्रिज. तरी मी सजेस्ट करेन पुण्यात आले तर झेड ब्रिजवर एकदा रात्रीचं नक्की चक्कर मारा. कधी पण जातो मी. सोमवार ते शुक्रवार शनिवार कधी पण जा. रात्रीचं नक्की जा. तुम्हाला एक गोष्ट जाणवत की आपण आयुष्यात किती मागे राहिलो. आणि नगर तर काहीच नाही रे. नगर आता आम्ही आहे काहीच नाही. नगरचं एकविरा चौक, सावडी, प्रेमनंद चौक काहीच नाही. म्हणजे आम्हाला जाताना आम्ही डोळे झाकले पण ते डोळे नव्हतं लागले. लाजा सोडला तर हे बघा पुण्यातलं सगळ्यात एकमेव भारी कॉलेजपैकी एक म्हणजे हे फर्ग्युसन कॉलेजचं गेट. आता रात्री तुम्हाला जरी शांत दिसत असलं तरी दिवसा भरपूर गजबजलेला एरिया आहे. सगळे स्टुडंट्स वगैरे खूप काही जण. आता गाडीवर आवाज येतोय का नाही मला माहिती नाही, कारण आता गाडी अशी हवा लागली की
पुण्यातली लाईफ जी आहे ती एकदम वेगळ्या लेवलची लाईफ आहे पुण्याची. मी अशी शब्दात नाही सांगू शकत. एक दिवसात निघून तिसरा रिकामा होते का ना अशी गोष्ट आहे. तर आता रात्रीचे जवळजवळ 9:30 वाजलेले आहेत आणि मी आलोय सोमेशच्या रूमवर. एकदम क्लीन नीट अशी रूम आहे बघा तुम्ही. पीजीची रूम कशी असते मित्रांनो, आपण ठेवतो त्याला क्लीन. याला म्हणतात टापटीपणा ठेवलेला आहे सोमेशने आता. एकदम मस्त रूम आहे. बाहेर पण तुम्हाला गॅलरी दाखवतो. बघा इकडं ओपन स्पेस आहे थोडा निवांत रात्री बसायला गप्पा मारत मित्र असतात. तर मित्रांनो आता मला झोपायचं आहे कारण की रात्र पण लय रात्र झाली. झाली आता, कारण की रात्र झाल्यावर झोपायचं असतं. रात्र झाल्यावर झोपायचं असतं. आणि सकाळी 5ला उठायचे, नगरला पण जायचे, कामावर जायचे. तर आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. सकाळची आपली जर्नी जी आहे सोमेश झोपला असेल तर आपण तरी शेअर करू. नाही नाही, असं कसं माणूस काही म्यूट व्हायला जागा होईल. हा उठवायला Sorry, आहे. सोडायला जागा होईल. तर आता ही पुणे सिटीची लाईफ बघा. सगळीकडे तिच्या आईला बिल्डिंग नुसते मोठ्या. आम्ही पण जवळजवळ 5व्या-6व्या फ्लोअरवर आहे. हे बघा वाटत नाही 5व्या-6व्या पण आहे. तर चला गुड नाईट. आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. नगरला असो आपण तेव्हा रोज सर. गुड नाईट, बाय.